तू मला एकदा तर सांगून टाक ना की मी किती टेन्शनमध्ये असले, माझ्या चेहऱ्यावर किती टेन्शन दिसलं तरी तुम्ही मला काही विचारायचं नाही. अहो असं काहीच नाहीये. असंच आहे मीरा. संध्याकाळपासून तू कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस मला. तुला विचारलं तर मला काही सांगत नाहीस. सांग मला काय झालं? काही नाही, ते मला मंदिरात जावं लागणार आहे परत, इतकंच. एवढंच ना? ठीक आहे ना, जाऊयात आपण मग. नाही नको, तुम्ही नका येऊ. वेदासाठी अनन्या आहे घरी, काळजी करू नकोस. हे बघा, तुमची खरंच तिथे काहीच गरज नाहीये. आणि आपल्याला तर माहिती आहे ना, अनन्याताई असताना सुद्धा मंजिरी काही करू शकते. तुम्ही वेदाजवळ थांबा प्लीज. तूच म्हणाली होतीस ना मला की मंजिरी वेदाला काहीच करणार नाही. त्यात अनन्या आपण घरी आहे. सो राहिला प्रश्न तुझा. तू मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी येतोय तुझ्यासोबत. ठीक आहे, चला. चल. दादा, अरे मागे राहा तू. आग कशी लागली? वेदा कुठे आहे? आत्या! वेदा, वेदा तू बरी आहेस ना? तुम्ही विचारा ना, तिला लागलं नाहीये ना? ही आग कशी लागली? काही लागलं नाही ना तुला? वेदा, तू ठीक आहेस? हे कसं झालंय? काय झालं होतं? मी केलं हे. काय? हो, मी सगळं जाळून टाकेन. तुम्ही दिलेल्या सगळ्या वस्तूंना आग लावणार आहे मी. वेदा, अगं काय बोलतेस तू? दादाने हे सगळं तुझ्यासाठी केलं होतं. काय झालंय तुला? मला काही बोलायचं नाहीये. तू चल झोपायला. वेदा, वेदा. वेदा. अनन्याताई, तुम्ही वेदासोबत प्लीज. दादा, आय अंडरस्टँड तुला किती वाईट वाटत असेल, बट डोंट वरी. आज रात्री मी वेदासोबतच असेन. तसंही माझं खूप काम आहे, तर मी झोपणार नाही. अँड आय विल मेक शुअर ती हा वेडेपणा पुन्हा करणार नाही. पण मंदिराच्या तळघरात आलो. मी आता वेदाच्या बाबांसमोर त्या रुद्रकेतूंना कसं सांगू की ताई अजून परत आली नाहीये? काय करू मी? आपण इथे काय शोधतोय? कोणी आहे का इकडे? हो, एक वृद्ध व्यक्ती आहेत. इथेच आहेत ते, एका दगडात. दगडात? हो, या तुम्ही या.
अथर्व कुठे गेला? तूही त्या मीराला यात सामील झालाय की काय? अरे रे रे, आता त्या बिचाराचाही नाहक बळी जाणार. हरकत नाही मीरा, तुला जे काही शोधायचंय ना ते शोध, पण तू जिथे जिथे हात घालशील ना तिथे तुला फक्त रक्त सापडेल. रुद्रकेतूनी सांगितलं होतं अगदी तसंच झालंय. म्हणजे मंजिरी इथे येऊन गेली, तिने यांचा जीव घेतला. पण आता मी ताईला आणि बाबांना कसं शोधू? माझ्याकडे तर नकाशाही नाहीये.